साई लीला एक आध्यात्मिक सहवास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा. गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. नमस्कार, मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आज साई लीला चॅनलच्या माध्यमातून गुढीपाडव्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत इथं उपस्थित आहे. जय बाबाजी. हिंदू सण वार उत्सव हे आपल्या संस्कृतीमध्ये जे दिलेले आहे त्याच्या मागे एक विशेष असं आध्यात्मिक रहस्य आहे, आध्यात्मिक कारण आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही आध्यात्मिक कारण असतं. जसं आपण मागच्या वेळी शिवरात्री आणि होळी साजरी केली. शिवरात्री आणि होळीला काय करावं आणि काय करू नये याचा विचार आपण केला. त्याचप्रमाणे आता आपण गुढीपाडव्याविषयी ह्या पर्वकाळावर इथं चर्चा करणार आहे. खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीमध्ये उगवत्या सूर्याचं पूजन, उगवत्या सूर्याला नमस्कार, येणाऱ्या पर्वकाळासाठी त्याचं स्वागत, अशा प्रकारे हा पाडवा आपण साजरा करत असतो. पाश्चात्य संस्कृतीमध्ये त्यांच्या कालगणनेचं जे कॅलेंडर आहे ते 1 जानेवारीला सुरुवात होत असते, परंतु हिंदू पंचांग हे गुढीपाडव्याला सुरुवात होत असतं. गेलेल्या वर्षभरामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय केलं आणि काय राहून गेलं, भोगवाद आणि त्यागवाद याचा विचार करत असताना ज्या संस्कृतीमध्ये भोगवादाला महत्त्व दिलं जातं, अशा पाश्चात्य संस्कृतीमध्ये 31 डिसेंबर हा विकृतीने साजरा केला जातो. अनेक प्रकारच्या विकृती हा 31 डिसेंबर साजरा करताना आपल्याला दिसतात. परंतु हिंदू नववर्षाचं स्वागत करत असताना आपण सर्व जगाला, संपूर्ण विश्वाला आपण आपल्या संस्कृतीचं दर्शन हे घडवत असतो. आणि ह्या संस्कृतीचं आकर्षण हे संपूर्ण जगाला आहे की कशा प्रकारे ह्या वैदिक संस्कृतीमध्ये, ह्या हिंदू संस्कृतीमध्ये सणवार उत्सव साजरे केले जातात. ज्याप्रमाणे जगाला याचं आकर्षण आहे, त्याचप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे सणवार उत्सव हे समजत राहिले पाहिजे, कसे करावे हे कळत राहिले पाहिजे आणि का करावे हे पण समजलं पाहिजे. म्हणून बघा, आपण गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करतो. याच्या मागे आध्यात्मिक रहस्य, आध्यात्मिक काही कथा आहेत. जसं की असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची निर्मिती, ह्या सृष्टीची रचना
ज्या दिवशी केली तो दिवस शुक्ल प्रतिपदा चैत्र शुक्ल प्रतिपदा पाडव्याचा दिवस तो होता. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. म्हणून त्या दिवसापासून सृष्टी निर्मितीचा दिवस म्हणून आपण ब्रह्मध्वज, ज्या गुढीला ब्रह्मध्वज असं म्हटलेलं आहे, त्या गुढीचं पूजन आपण त्या दिवसापासून करत असतो. बरेच लोक म्हणतात की गुढीपाडव्याला घरावर भगवा ध्वज लावला पाहिजे. बघा, भगवा ध्वज हा घरावर 365 दिवस लावला पाहिजे. प्रत्येक हिंदूच्या घरावर भगवा ध्वज असला पाहिजे, यात तीळ मात्रही शंका नाही. परंतु हा जो ब्रह्मध्वज आहे, ही जी गुढी आहे, ही चैत्र शुद्ध प्रतिपदेला स्थापन करण्यामागे, उभी करण्यामागे, तिचं पूजन करण्यामागे ऐतिहासिक कारण आहे. जसं आपण पहिल्या कारणाचं वर्णन काय केलं की ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती ह्या दिवशी केलेली आहे. सृष्टीची निर्मिती झाली म्हणून आपण ह्या दिवशी गुढीपाडवा साजरा करतो. त्याचबरोबर बघा की भगवान शिव पार्वतीचा विवाहसुद्धा या दिवशी निश्चित झाला होता. ह्या 3.5 मुहूर्ताचा जो दिवस आहे, आपण 3.5 मुहूर्त आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले. 3.5 मुहूर्त जसं की गुढीपाडवा, त्यानंतर अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा, हे 3.5 मुहूर्त आहे. बघा, मुहूर्त कोणतंही काम करण्यासाठी घेतलेला चांगला वेळ, अनुकूल वेळ म्हणजे मुहूर्त. बघा, आपण असं मानतो की रोज सूर्य उगवतो, रोज सूर्य मावळतो, रोज सूर्य उगवतोय, रोज सूर्य मावळतोय. आपण बघतो आहे की रोज सूर्य उगवतो आणि रोज सूर्य मावळतो आहे. खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला, अध्यात्माच्या दृष्टीने जरी विचार केला, सूर्य उगवताना आणि मावळताना आपल्याला रोज जरी दिसत असला, पण सूर्य एका जागेवर निश्चित आहे. तो हलत नाही, चालत नाही. उलट आज 21व्या शतकामध्ये नासा आणि इस्रोच्या संशोधनाप्रमाणे त्यांनी शोध लावला की सूर्यामधून एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी येत आहे, विशिष्ट प्रकारचा आवाज सूर्यामधून येत आहे. काय आवाज आहे सूर्यामधून येणारा? की ओम 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 असा निरंतर आवाज सूर्यामधून येत आहे. बघा, आज इस्रो आणि नासा म्हणते की सूर्यामधून ओम हा ध्वनी कायम येतो आहे, पण ऋषीमुनींनी मात्र ओमचा शोध लावून कोटी वर्ष झाले. मग याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की ऋषीमुनींनी आपल्यासाठी जे काही दिलं ते ऋषीमुनी किती प्रगत असतील, किती खोल अभ्यास त्या ऋषीमुनींचा असणार आहे की ज्यांनी अनेक गोष्टी आपल्यासाठी शोधून ठेवल्या, ज्याच्यामध्ये आपण 3.5 मुहूर्त म्हणतो. मुहूर्त आपल्यासाठी दिले. बघा, शेतकरी शेतामध्ये पिकांची पेरणी करतो. कधी पिकांची पेरणी करणार? उन्हाळ्यात की पावसाळ्यात? नक्कीच उन्हाळ्यात करणार नाही. का करणार नाही? की तो वेळ अनुकूल नाही. तो पीक पेरा करण्यासाठी अनुकूल वेळ नसतो. पीक पेरा करण्यासाठी अनुकूल वेळ कोणता आहे? पावसाळा आहे. पावसाळ्यात पेरलेलं पीक हे सहज येणार. कारण का? की त्यासाठी अनुकूल वेळ तो आहे. ज्याप्रमाणे शेतात पीक पेरण्यासाठी अनुकूल वेळ असला तर ते पीक सहज येईल, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कोणता ना कोणत्या अनुकूल वेळ पाहिजे, तरच ती प्रत्येक गोष्ट ही योग्य होणार, ती चांगली होणार. आणि अनुकूलता असल्यामुळे सहज आणि चांगली होणार. अनुकूलता नसली की प्रवाहाच्या विरुद्ध गेल्यासारखा त्रास होतो. म्हणून मुहूर्ताचं महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही अनुकूल वेळ निवडा. तो अनुकूल वेळ जर असेल तर ते काम सहज होईल, चांगलं होईल, त्याच्यात अडथळा येणार नाही. म्हणून बऱ्याच वेळा पंचांगानुसार तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे प्रत्येकाला पाहणे आणि माहीत असणे जरी जमलं नाही, जरी शक्य नसलं, तरी पण काय केलं जातं की सर्व कामासाठी योग्य 3.5 मुहूर्त. हे 3.5 मुहूर्त सर्व कामासाठी योग्य आहे. ह्या 3.5 मुहूर्तामधला हा पाडवा हा मुहूर्त की संवत्सराची सुरुवात होते. येत्या 2 एप्रिलपासून नवीन संवत्सराची सुरुवात होत आहे. त्याआधी प्लवनाम संवत्सर चालू होतं आणि त्यानंतर शुभकृत नावाचं संवत्सर हे चालू होणार आहे. म्हणून पहा, ह्या 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या ह्या पाडव्याच्या मुहूर्तावर आपण सण
उत्सव हे प्रत्येक मानव हा उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे छोटे मोठे निमित्त शोधून आपण उत्सव तर साजरा करतच असतो किंवा केला पाहिजे. त्याने जीवनामध्ये चैतन्य हे राहत असतं आणि आपल्या जीवनामध्ये चैतन्य आनंद राहावा म्हणून ऋषीमुनींनी आपल्याला वेगवेगळे सणवार उत्सव हे दिलेले. बघा, ते सणवार उत्सव आपण आपल्या जीवनातलं चैतन्य कुठंतरी वाढावं राहावं, त्याचबरोबर निराशा आळस मरगळ ही निघून जाऊन कुठंतरी आपल्याला आनंद हा साजरा करण्याचं निमित्त हे असावं म्हणून ऋषीमुनींनी आपल्याला संस्कृतीच्या संवर्धनार्थ संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि आपल्या जीवनामधलं चैतन्य आणि आपल्या जीवनात ईश्वरीय चैतन्य असावं म्हणून हे वेगवेगळे सणवार व्रत दिलेले आहे. ज्याच्यामध्ये गुढीपाडवा हा सण आपण करतोय. का आपण पाडवा करतो? बघा, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो अनेक बुद्धिभेद करणारे मेसेजेस व्हॉट्सॲपवर येत राहतात. नक्की आपल्याला माहीत नसतं की हे बुद्धिभेद करणारे बरोबर सांगताय की आपल्या संस्कृतीमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे. आपल्या संस्कृतीत नक्की काय सांगितलेलं आहे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपल्याला असं वाटतं कोणीतरी काहीतरी सांगतं आणि तेच खरं आहे. आणि मग आपल्याला आपल्या संस्कृतीचा आपल्या सणवार उत्सवामधलं आध्यात्मिक रहस्य माहीत नसल्यामुळे ते आपल्याला माहीत झालं पाहिजे, त्याच्याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणून आपण हा गुढीपाडवा का साजरा करतो याच्याविषयी इथं चर्चा करत आहोत. आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला ते समजलं पाहिजे. सणवार उत्सव आपल्याला साजरे करता आले पाहिजे, आपण ते करत राहिलं पाहिजे. म्हणून पहा की हा जसं ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्याचबरोबर शिवपार्वतीचा विवाह निश्चित त्या दिवशी झाला. पाडव्याला विवाह निश्चित झाला आणि अक्षय तृतीयाला शिवपार्वतीचा विवाह झालेला आहे. बघा, त्याचबरोबर ऐतिहासिक धार्मिक गोष्टीमध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे चक्रवर्ती सम्राट महाराज दशरथ यांचे पुत्र होते. आईच्या ऋणाखातर आणि वडिलांच्या वचनासाठी मातृऋण आणि पितृवचनासाठी प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास निवडला. 14 वर्ष वनवासाला गेले. ह्या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये सीता शोधासाठी भ्रमण करत असताना किष्किंधा नावाची नगरी आहे आणि किष्किंधा नावाच्या त्या नगरीचा राजा होता महाराज वाली. हा वाली अतिशय ते राज्यकारभार करत असताना त्या वालीला वर होता की जोही कोणी त्या वालीच्या समोर आला की त्याची अर्धी ताकद कमी होऊन जात होती. त्यामुळे तो कोणालाही युद्धामध्ये हरवू शकत होता. कोणाविरुद्धही त्याचा कायम जय व्हायचा, विजय व्हायचा. जसं की आपण बघतो की रावणाने 33 कोटी देवांना बंदीत टाकले होते. तो रावण आणि त्याचा मुलगा मेघनाथ, इंद्रजित ह्या सर्वांना त्या वालीने बंदीत टाकलं होतं. आपल्या ताकदीमुळे, आपल्या शक्तीमुळे, आपल्याला मिळालेल्या वरदानामुळे आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही. ह्या भावनेमुळे त्याचा स्वैराचार आणि दुराचार हा वाढतच चालला होता. आणि अशाच वेळी त्या वालीला एका राक्षसाने युद्धासाठी आव्हान दिलं. त्या वालीला माहीत होतं की माझ्यासमोर कोणी आलं तरी त्याची ताकद अर्धी कमी होऊन जाणार आहे. आणि त्यामुळे त्या वालीने त्या युद्धाचं आव्हान त्या राक्षसाचं स्वीकारलं आणि त्याच्या विरुद्ध युद्ध सुरू झालं. युद्ध करत 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 दोघंही बलाढ्य असल्यामुळे अनेक दिवस ते युद्ध चाललं. युद्ध करत करत ते एका गुहेच्या समोर गेले. वालीसोबत त्याचा सख्खा भाऊ सुग्रीव हाही होता. त्या गुहेमध्ये युद्ध करत मध्ये जात असताना वालीने सुग्रीवाला सांगितलं की मी आता ह्या गुहेमध्ये जाऊन गुहेच्या तोंडावरती एक मोठा दगड ठेवून घेणार आहे आणि जर मी
6 महिने या गुहेतून बाहेर आलो नाही तर मी मेलो असं समजून तू हा राज्यकारभार सांभाळायला सुरुवात कर, असं सुग्रीवाला सांगितलं. सुग्रीव त्या गुहेच्या तोंडावरती गदा घेऊन उभा राहिला आणि मध्ये घनघोर युद्ध त्या राक्षसाचं आणि वालीचं चालू झालं. अनेक दिवस ते युद्ध चाललं आणि त्या गुहेच्या तोंडातून रक्ताचे पाट बाहेर आले. वाली काही दिलेल्या वेळेत परत येत नाही आणि वालीला इतका वेळ कोणाला पराजित करायला लागत नाही असं समजून तो सुग्रीव आपला भाऊ युद्धामध्ये मारला गेला आहे असे मानून तो निघून आला आणि भावाच्या आज्ञेप्रमाणे किष्किंधा नगरीचा राजकारभार सांभाळायला त्याने सुरुवात केली. कारण जास्त दिवस बिगर राजाचं राज्य ठेवता येणार नाही, राजकारभार सुरळीत चालला पाहिजे, प्रजेची हाल नाही झाली पाहिजे, ह्या कारणाने हे राज्य सांभाळायला त्या सुग्रीवाने सुरुवात केली. पण कर्मधर्म संयोगाप्रमाणे वालीने त्या राक्षसाला मारून त्या गुहेच्या तोंडावरचा दगड बाजूला करून आणि तो किष्किंधा नगरीच्या राजमहालाच्या समोर येऊन उभा राहिला. आणि त्यावेळेस सुग्रीवाची राजसभा चालू होती आणि सुग्रीव राजगादीवर बसलेला होता. हे पाहून मात्र वालीला खूप राग आला की मी जिवंत असताना माझ्या राजगादीवर हा सुग्रीव जाऊनही बसला, याचा अर्थ याने माझं राज्य बळकावून घेतलं आहे वगैरे वगैरे. त्याचा काहीतरी गैरसमज झाला आणि मग त्याचा खूप राग त्या वालीला आला आणि त्या वालीने सुग्रीवाला युद्धाचं आव्हान दिलं. सुग्रीव सगळं काही विनवणी करून त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या वालीने काहीही ऐकलं नाही आणि गदा घेऊन त्याच्या मागे पळत सुटला. सुग्रीव त्याच्या भीतीने पळून गेला आणि हा राजगादीवर वाली येऊन बसला. पण त्याने काय केलं, सुग्रीवाच्या पत्नीला आपली पत्नी म्हणून आणि तिला महाराणी बनवलं. बघा, अनेक प्रकारे दुराचार त्या वालीचा तिथं चालू असताना त्याला कोण रोखणार, त्याला कोण थांबवणार, त्याला कोण समज देणार. सर्वांनी त्याला समज देऊन पाहिली पण तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. अशा वेळी महाबली हनुमान आणि सुग्रीवाची भेट झाली आणि हनुमानाने सांगितलं की सुग्रीवा, याच्यातून तुला जर कोणी मदत करू शकत असेल तर ते प्रभू रामच तुला मदत करू शकतील. आणि मग सुग्रीव आणि रामाची भेट हनुमानाने घडवली आणि मग सुग्रीवाने सांगितलं की हा वाली दुराचारी झाला आहे, दृष्ट वर्तन याचं चालू आहे, हा कोणाचंही काही ऐकत नाही, स्वैराचार दुराचार्याचा वाढलेला आहे आणि याला कोणी रोखू पण शकत नाही, कोणी याला थांबवू पण शकत नाही, कारण याला वरदान प्राप्त आहे. तुम्ही मला ह्या विषयामध्ये मदत करा असं सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं. आणि प्रभू रामचंद्रांनी त्या वालीला ह्या पाडव्याच्या पर्वकाळावर मारलं. वालीला ठार मारून किष्किंधा नगरी खूप आनंदी झाली, कारण स्वैराचार दुराचार करणारा राजा वाली मारून ती प्रजा स्वतंत्र आणि आनंदी झाली होती. म्हणून हा सण साजरा करायला सुरुवात झाली. त्यानंतर बघा, सर्व वानरसेना घेऊन सुग्रीवाला सहित सगळी वानरसेना घेऊन प्रभू रामचंद्र सेतू बांधून लंकेत गेले आणि तिथं अनेक राक्षसांसहित, अनेक दृष्ट राक्षसांसहित रावणाचा वध रामाने केला. आणि ज्या दिवशी राम परत आले अयोध्येमध्ये आणि ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा रामाचा राज्याभिषेक झाला होता. इतका शुभ दिवस तो असल्यामुळे काय केलं जातं, प्रत्येक शुभ कामाला सुरुवात ही गुढीपाडव्याच्या पर्वकाळावर ही केली जाते. म्हणून रामाचा राज्याभिषेक, बघा प्रत्येक राजाचा राज्याभिषेक होतो आणि रामाचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला तो दिवस किती शुभ आणि किती पवित्र असेल. रामराज्य ह्या पृथ्वीवर, ह्या भारतावर त्या दिवसापासून आलं. म्हणून सुद्धा की गुढीपाडवा ह्या अयोध्येतल्या आणि भारतातल्या लोकांनी उत्साहामध्ये साजरा करायला सुरुवात केली. तो दिवस गुढीपाडवा हा गुढीपाडव्याचा दिवस आहे. त्यानंतर काय झालं,
महाभारताच्या कालखंडामध्ये, महाभारताच्या काळामध्ये उपरिचर नावाचा राजा होता, ज्या राजाने घोर तपश्चर्या केली. उपरिचर नावाच्या राजाने घोर तपश्चर्या केली आणि त्या घोर तपश्चर्येला देवांचा राजा इंद्र हा प्रसन्न झाला की महाराज उपरिचर, तुम्ही खूप घोर अशी तपश्चर्या केली ना, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहे, तर तुम्हाला आम्ही काय देतो, एक दंड, एक काठी ही आम्ही तुम्हाला देतो. आणि मग देवाच्या राजा इंद्राने दिलेली काठी ही त्या उपरिचर राजाला खूप आनंद झाला की मला ही काठी मिळाली, की ज्या इंद्राला वज्र हे शस्त्र बनवण्यासाठी दधीची ऋषीने स्वतःच्या अस्थी दिल्या होत्या, तो देवांचा राजा इंद्र हा याने मला काठी दिलेली आहे. आणि मग ती काठी किती महत्त्वाची असेल त्याचा आनंद त्या उपरिचर राजाला झाला. आणि मग त्याने ती घरी आणल्यानंतर त्या काठीची पूजा केली, ती धुवून काढली स्वच्छ, तिला सुगंधी तेल लावलं, तिला सुंदर असं वस्त्र लेपन केलं, तिला फुलाची माळ घातली वगैरे वगैरे, त्या काठीची पूजा केली. आणि आपल्या राजमहालाच्या प्रवेशद्वारावर त्याने ती सजवून ती काठी उभी केली. समृद्धी, सुख, शांती, बरकत, भरभराट याचं प्रतीक म्हणून देवाचा राजा इंद्राने दिलेली ही काठी जेव्हा उपरिचर राजाने त्याच्या राजमहालाच्या दरवाज्यावर लावली, तर नगरातील इतर प्रजाजनांनी पाहून त्यांनी पण तशा प्रकारे काठी आपल्या घरावर लावली. आणि त्या काळातल्या अनेक राजांनी ही शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी, चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी आपल्या घरावरती ही काठी लावायला त्यांनी सुरुवात केली, सजवून ती काठी आपल्या घरावरती लावायला सुरुवात केली. म्हणून सुद्धा गुढीपाडवा हा साजरा केला जातो. त्याचबरोबर शक हे भारतावर प्रशासन करत होते, राज्य करत होते. शक हे सुद्धा दुष्ट, दुराचारी होते, अत्याचारी होते. पण त्या शकांना रोखायचं कसं, म्हणून त्या काळी शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैनिकांचे 6000 पुतळे तयार केले. मातीचे सैनिकांचे 6000 पुतळे तयार केले आणि त्यांच्यामध्ये प्राण आणला. त्या 6000 सैनिकांमध्ये प्राण आणून ते मातीचे पुतळे सजीव करून आणि त्यांना घेऊन त्या शालिवाहनाने शकांसोबत युद्ध केलं. आणि त्या शकांसोबत युद्ध करून त्यांना पराजित केलं. आणि ज्या दिवशी शालिवाहनाने शकांना पराजित करून हे राज्य सांभाळलं, त्याला शालिवाहन शके आपण असं म्हणतो. म्हणून कालगणनेचा तो दिवस त्या शालिवाहनाने आपल्यासाठी निश्चित करून घेतला. आणि म्हणून त्या दिवशीचा कालगणनेचा पहिला दिवस म्हणून सुद्धा हा गुढीपाडवा साजरा केला जातो. त्याचबरोबर वेदांग ज्योतिष हा ग्रंथ असेल किंवा आपण गणिततज्ञ भास्कराचार्य यांनी तिथी, वार, नक्षत्र, मास आणि वर्ष, जसं आपण इंग्रजी कॅलेंडर बघतो तसं मराठी पंचांग हे गणिततज्ञ भास्कराचार्य यांनी त्या दिवसापासून सुरू केलं कालगणनेचं पंचांग. म्हणून सुद्धा हा गुढीपाडवा हा साजरा केला जातो. त्या दिवसापासून कालगणना केली जाते. त्या दिवसापासून रोजचे दिवस हे मराठी महिन्याप्रमाणे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ अशाप्रमाणे मोजले जातात आणि ते मराठी पंचांग शुभारंभ त्या दिवशी होत असतो. म्हणून बघा, गुढीपाडवा साजरा करण्याचं हे एक कारण आहे की त्या दिवसापासून कालगणना सुरू झाली, नवीन संवत्सराचं सुरुवात होत असते. जसं आपण पाहिलं, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, हिंदू नववर्ष सुरुवात होतं, शिवपार्वतीचा विवाह ठरला, रामाने वालीचा वध केला, रामाने रावणाला पराजित करून अयोध्येत परत आले. त्या दिवशी धूमधडाक्यामध्ये उत्सव सगळ्या अयोध्यावासियांनी साजरा केला. ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला, उपरिचर राजाला मिळालेली काठी त्याने आपल्या राजमहालावर लावली.
किंवा दुष्ट शकांचा शालिवाहनाने पराजय केला, अशा अनेक वाईट दृष्ट दुराचारी स्वैराचारी राजांचा पराभव वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी झाला आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून सुद्धा हा पाडवा आपल्याला साजरा करायचाच आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरातल्या विकारांसोबत सुद्धा आपल्याला त्या विकारांचा पराजय करून आपल्याला हा गुढीपाडवा साजरा करायचा आहे. रजतम सारखे जे आपले विकार आपल्यामध्ये असतील ते आपल्याला संपवायचे आहे, त्याच्यावर विजय मिळवायचा आहे आणि एका पवित्र दिवसापासून नवीन सुरुवात करण्याचा संकल्प, नव्या वर्षाचा संकल्प, नवीन संवत्सराचा संकल्प. बघा, नावही किती सुंदर येणाऱ्या संवत्सराचं आहे की शुभकृत. अनेक प्रकारचं संवत्सर असतं, जसं की 2019-20मध्ये विकारी नावाचं संवत्सर होतं की मोठा विकार. ऋषीमुनींनी नावं बघा दिलेले आणि त्याचं काही ना काही लक्षण हे दिसत असतं. विकारी नाव संवत्सर दिलं तर विकार आला आणि आता शुभकृत नावाचं संवत्सर येत आहे म्हणजे नक्की काहीतरी शुभ घडणार आहे, शुभ होणार आहे. म्हणून शुभकृत नावाचा संवत्सराचा शुभारंभ ह्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून, ह्या पाडव्यापासून होणार आहे. तर आपल्याला हा पाडवा साजरा करायचा आहे. कसा साजरा करायचा आहे बघा, हिंदू सण साजरा करत असताना आपल्याला माहीत आहे आपण उगवत्या दिवसाला किंवा वसंत ऋतूचा शुभारंभ होत आहे. वासंतिक नवरात्राचा शुभारंभ ह्या दिवशी होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून तर रामनवमीपर्यंत हे वासंतिक नवरात्र आहे, ज्याचा वसंत ऋतूमध्ये असलेल्या वासंतिक नवरात्राचा शुभारंभसुद्धा चैत्र शुक्ल प्रतिपदेला ह्या दिवशी इथं होत आहे. म्हणून एक पर्वकाळ, एक नववर्ष, एक आयुष्यातला नवा दिवस आपण आनंदाने उत्साहाने साजरा करूया. कसा करायचा की बघा, सण ज्या दिवशी आहे त्या दिवशी तसं तर रोजच सकाळी लवकर उठलं पाहिजे, कारण असं सांगितलेलं आहे की पहाटेच्या प्रहरी म्हणा श्रीहरी. किंवा लवकर उठून काय करायचं तर काहीतरी देवाचं नाव घ्यायचं, काहीतरी शुभ आपल्या हातून करायचं, चांगलं करायचं. जागला तो जगला, झोपला तो मेला, हैव त्याला दैव. आपण लवकर उठलं पाहिजे. जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं भाग्योदय झाला पाहिजे, आपलं चांगलं झालं पाहिजे, देव भाग्य वाटतो आणि आपण झोपा काढतो, असं नको व्हायला. ज्यावेळी देव भाग्य वाटत असतो त्यावेळी आपण झोपा नाही काढल्या पाहिजे, त्यावेळी आपण प्रेझेंट राहिलं पाहिजे, त्यावेळेस आपण हजर राहिलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी देव भाग्य वाटत राहील तेव्हा आपल्याला पण काही भाग्य वाटेल आणि आपण सुद्धा भाग्यवान होऊ शकतो. आपल्याला करंट नाही व्हायचं, आपल्याला भाग्यवान व्हायचं आहे. म्हणून रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे. पण जर रोज सकाळी उठणं शक्य नसेल तर आपण काय केलं पाहिजे, सणावाराच्या दिवशी, कमीत कमी सणावाराच्या दिवशी दरिद्रीसारखं खूप वेळ झोपून राहायचं नाही. सूर्योदय झाल्यानंतरही झोपून राहायचं असं करू नये. तर सणाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पहाटे लवकर उठावं. लवकर उठून सणाच्या दिवशी आपण स्नान करावं, अभ्यंग स्नान करावं, जसं उटणं वगैरे लावून आणि सुगंधी द्रव्य लेपन करून आपण काय केलं पाहिजे, स्नान हे सणाच्या दिवशी आपण सर्वप्रथम केलं पाहिजे. अभ्यंग स्नान म्हणजे डोक्यावरून पाणी घेऊन स्नान आपण त्या दिवशी केलं पाहिजे. अभ्यंग स्नान केल्यानंतर सणाच्या दिवशी वस्त्रही आपण परिधान करताना विचार केला पाहिजे. शक्यतो सणाच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावे. जर नवीन वस्त्र नसले तरी कमीत कमी धुतलेली तरी वस्त्र असली पाहिजे. आणि सणाच्या दिवशी देवपूजेच्या वेळी काळे वस्त्र घालू नये, अशुभ रंगाचे वस्त्र घालू नये, तर सफेद, लाल, पिवळा ह्या शुभ वस्त्र, शुभ रंगाचे शुभ वस्त्र, धुतलेले सुचिरभूत असे वस्त्र आपण परिधान करावे. आणि असे सुचिरभूत वस्त्र परिधान करताना पहा, शक्यतो सोवळं किंवा धोतर हे आपण परिधान पुरुषांनी करावे. आणि माता भगिनींनी या सणाच्या दिवशी नऊवारी पातळ नेसावं की नऊवारी पातळ, सोवळं असे हे वस्त्र परिधान करून आणि सर्वप्रथम ह्या दिवशी काय केलं पाहिजे, सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारली पाहिजे, गुढी उभी केली पाहिजे. गुढी उभी करताना आपण काय करणार आहे की सर्वप्रथम गुढीसाठी जी काठी आहे
ती काठी स्वच्छ धुवून घ्यायची. तिला त्या काठीला सुगंधी द्रव्य लेपन करायचं, सुगंधी द्रव्य त्या काठीला लावायचं, काठीला सुगंधी तेल चोळायचं आणि त्या काठीला सुंदर अशी लाल पिवळ्या रंगाची साडी तिच्या मिऱ्या घालून आणि त्या काठीला ती साडी नेसवायची आहे. आणि साडी नेसून त्या काठीला आपण गाठीचा हार किंवा बत्ताशाचा हार हा घालायचा आहे. त्याचबरोबर कडुनिंबाच्या पानांचा डगळा, आंब्याच्या पानांचा डगळा आपण त्या काठीला बांधायचा आहे. त्याचबरोबर फुलांचा हार आपण त्या काठीला घालायचा आहे. गाठी आपण सांगितलं, त्या गाठी किंवा बत्ताशाचा हार आपण त्या काठीला घालायचा आहे. त्याचबरोबर एक ब्लाऊज पीस पण त्या गाठीला तिथं अर्पण आपण करायचं आहे. आणि त्याच्यावरती एक तांब्याचा, चांदीचा किंवा पंचधातूचा तांब्या हा स्वच्छ धुवून किंवा नवा तांब्या त्याचं पूजन करायचं. त्याला 5 गंधाचे तिलक हे त्या तांब्याला लावायचे. त्या तांब्यावर स्वस्तिक काढायचं आणि तो तांब्या उपडा त्या काठीवर ठेवायचा की तांब हा शुभलहरी ग्रहण करून तो आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये हा प्रसारित करत असतो. म्हणून की तांब्याचा तांब्या उपडा हा त्याच्यावर ठेवून आणि त्या गुढीची पूजा करायची. आपण सांगितलं की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण ही चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी केली आणि याला आपण काय म्हणतो, ब्रह्मध्वज. म्हणून ह्या ब्रह्मध्वजाची, ह्या गुढीची पूजा करायची. पूजा करताना काय म्हणायचं, जसं की ब्रह्मध्वजाय नमः अक्षता व्हायच्या. अक्षतान समर्पयामी, त्या काठीच्या पायावरती 3 वेळा पाणी घालायचं आणि ब्रह्मध्वजाय नमः पदयोपाद्यम हस्तेष्वार्घ्यम आचमनीयम स्नानीयम समर्पयामी म्हणून ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणून पाणी घालायचं. त्या गुढीची पूजा करायची, गंध लावायचा. ब्रह्मध्वजाय नमः गंधम समर्पयामी. अक्षता व्हायच्या. ब्रह्मध्वजाय नमः अक्षतान समर्पयामी. सवस्नींनी त्या गुढीला हळदी कुंकू अक्षत व्हायचं आणि मंत्र म्हणायचा, ओम ब्रह्मध्वजाय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी. जे काही असेल आपल्याकडे फूल पान, खास करून गुलाल, हा त्या काठीवरती, त्या गुढीवरती, त्या तांब्यावरती व्हायचा आहे. आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः नानाविध परिमल द्रव्यानी समर्पयामी असं म्हणून गुलाल आणि जे काही आपल्याकडं फूल पुष्प वगैरे असतील ते त्या ब्रह्मध्वजावर, त्या गुढीवर व्हायचे आहे. त्या गुढीला अगरबत्ती ववळायची, दिवा ववळायचा आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः धूपम अगर्पयामी. ओम ब्रह्मध्वजाय नमः दीपम दर्शयामी असं म्हणून पूजा करायची. त्याचबरोबर त्या गुढीला नैवेद्याचा विषय की बघा, सणावाराला गोड नैवेद्य आपण घरात केला पाहिजे आणि तो नैवेद्य देवांना जसं आपण दाखवतो तसंच नैवेद्य तो गुढीला सुद्धा त्या दिवशी करायचा आहे. सणाच्या दिवशी शक्यतो आपण पुरणाचा नैवेद्य करावा. गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळे नैवेद्य सांगितलेले आहे, जसं की श्रीखंडपुरी, खीरपुरी किंवा पुरण असा नैवेद्य आपण, गोड नैवेद्य सणाच्या दिवशी गुढीला हा करावा. गोड नैवेद्य हा आपण गुढीला दाखवावा आणि गुढीची आरतीही करावी. बघा, अशा प्रकारे गुढीचं पूजन सांगितलेले. आरती करायची आहे, गोड नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काय करत असतो, वाटण बनवतो. ज्या वाटणामध्ये काय काय घेतो आपण की वात, पित्त, कफ हे आपलं निघून गेलं पाहिजे. आपल्याला आयुर्वेदिक दृष्ट्या शरीरामधली उष्णता निघून गेली पाहिजे. आपलं आरोग्य आणि आपलं शरीर हे चांगलं राहायला पाहिजे. म्हणून गूळ, आणि आपण गुढीपाडव्याला जो डगळा लिंबाचा लावतो त्याला सुद्धा फुलं आलेले पाहिजे. आणि अशा लिंबाचा पाला, लिंबाचे फुलं, ओवा, मिरे, हिंग याचं वाटण तयार करायचं आणि त्याचा सुद्धा प्रसाद हा आपण सर्वांनी घ्यायचा आणि आपल्या घरातल्या सर्वांना द्यायचं आहे. हे वाटण आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक दृष्ट्या हे
खूप चांगलं आहे. म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये आध्यात्मिक रहस्य असलेले सण तर दिले, त्याचबरोबर त्याला वैज्ञानिक आधारसुद्धा आहे. जो व्यक्ती कडुनिंबाचा पाला किंवा अशा प्रकारचं वाटण खातो त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, त्याच्या शरीरामध्ये वातपित्त कफ याचं प्रमाण राहावं, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे त्वचा रोग होऊ नये, त्याचबरोबर अपचन हे असू नये म्हणूनसुद्धा अशा प्रकारे हे वाटण हे खाऊन किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा लिंबाचा पाला वगैरे टाकला जातो. याचं कारणच ते आहे की आपल्या संस्कृतीने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्या कल्याणासाठी आपल्या चांगल्यासाठी दिल्या आहे. ऋषीमुनींनी त्यांचं हजारो वर्षाचं आयुष्य जगत असताना मानवाचं कल्याण व्हावं, माणसाचं चांगलं व्हावं म्हणून तपश्चर्याकडून अनेक गोष्टी ह्या शोधून काढल्या किंवा आशीर्वाद स्वरूपात देवतांकडून घेतल्या. त्या आपल्या कल्याणासाठी आपल्या चांगल्यासाठी ह्या दिलेल्या आहे. त्या आपण आपल्या आचरणात आणल्या, आपल्या जीवनात आपण त्या प्रत्यक्षामध्ये केल्या तर नक्कीच आपलं जीवन सुखी आनंदी होत राहील, चांगलं होत राहील. मर्यादा पुरुषोत्तम राम की आपल्या जीवनामध्ये किती मर्यादा असाव्या आणि माणसाने किती मर्यादामध्ये मर्यादांचं पालन करून आचरण करावं याचं उदाहरण जे प्रभू रामचंद्रांनी घालून दिलं आचरणासाठी. रामाचा आदर्श की बघा, कैकेयी मातेला मंथरेने तिच्या डोक्यामध्ये किलविष घातलं, तिच्या मनामध्ये किलविष घातलं आणि कैकेयीने सांगितलं की देवदानव युद्धाच्या वेळी राजा दशरथाला मदत केली म्हणून जे 2 वर राजा दशरथाने त्यावेळी दिले होते ते राहिलेले बाकी असलेले वर हे कैकेयीने मंथरेच्या सांगण्यावरून कधी मागितले का ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होणार होता, राम ह्या चक्रवर्ती सम्राट राज्याचा राजा होणार होता, त्याच्या आदल्या दिवशी कैकेयीने हे 2 वर मागून घेतले. कल्पना करा की आपल्या वडिलांची वडिलोपार्जित छोटी मोठी थोडी काही इस्टेट प्रॉपर्टी असेल, काही बंगला असेल, काही वास्तू असेल आणि त्याच्या वास्तूच्या दिवशी वास्तुशांतीच्या दिवशीच जर आपल्याला घरातून निघून जायला सांगितलं तर आपण जाऊ का? पण प्रभू रामचंद्रांनी पहा एवढ्या चक्रवर्ती सम्राट राज्याचं राजपद सोडून दिलं. कशासाठी? की मातृऋण आणि पितृवचन. काय असतं आईचं ऋण? की ज्या आईच्या ऋणाचं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मातृऋण कधी फिटू शकत नाही. जसं की आपल्या शरीरावरच्या कातडी काढून आणि त्याच्या चपला जरी आपण आपल्या आईला करून घातल्या तरी मातृऋण फिटू शकत नाही किंवा मातृऋणातून आणि पितृवचनातून माणूस कधी मुक्त होत नाही. ज्याच्यातून आपण कधी मुक्तच होऊ शकत नाही, जे कधी फिटूच शकत नाही, त्या मातृवचनाचं मातृऋणाचं प्रमाण पितृवचनाचं प्रमाण म्हणून प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला निघून गेले. 14 वर्षाला वनवासाला जाताना ते कैकेयी मातेच्या त्या कोपगृहामध्ये गेले, कोपकक्षामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की माते 14 वर्ष काय किती वर्ष मी आनंदाने वनवासात जाईल त्याच्याबद्दल संकोच नसावा. मला अयोध्येचा राजा व्हायचं नाही. मला तर कायम असं वाटत आलं की कोणीतरी दुसरा अयोध्येचा राजा व्हावं आणि मी सेवक असावं. राजा बनून मिरवण्यापेक्षा मला सेवा करणे आवडेल. बघा सेवेचं महत्त्व काय असेल की रामाने सांगितलं मला राजा बनायचं नाही, मला सेवक व्हायचं आहे. किंवा जर भरत कैकेयीचं दुसरा वर काय होता की रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राजगादी. तर माते तुझ्या इच्छेप्रमाणे भरत जर ह्या राजगादीवर बसणार असेल, राजा होणार असेल तर तो माझा प्राणप्रिय भाऊ आहे. माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होईल? याचा सगळ्यात मोठा आनंद मलाच असेल. म्हणजे पहा आजकाल आपण बघतो की सख्खे भाऊ पक्के वैरी, पण छोटं मोठं पद नाही तर ह्या चक्रवर्ती सम्राट राजाचं राजपद सोडून दिलं रामाने. कोणासाठी? की मातृऋणासाठी, पितृवचनासाठी आणि बंधुप्रेम
की माझा भाऊ जरी राजा झाला तर तो माझा प्राणप्रिय भाऊ आहे, आणि भरत जर राजा होत असेल तर माझ्यापेक्षा जास्त आनंद हा कोणाला होणार आहे? मला सगळ्यात जास्त आनंद हा होईल. म्हणून बघा, त्याचा सुद्धा आनंद प्रभू रामचंद्रांनी घालून आपल्यासाठी आचरणाचं जे काही उदाहरण घालून दिलं ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा विचार आपण ह्या पर्वकाळावर करावा आणि आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी व्हावं. ह्या पर्वकाळावर, ह्या पाडव्याच्या पर्वकाळावर आपण काहीतरी नवीन असा संकल्प करावा की इथून पुढे मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी वाईट गोष्ट, वाईट व्यसन हे मी आजपासून सोडून देईल आणि काहीतरी चांगल्याचं मी आजपासून अंगीकार करील, काहीतरी चांगलं मी आजपासून स्वीकार करील, चांगलं तर काहीतरी करण्याचा संकल्प मी आज पाडव्यापासून करत आहे आणि काहीतरी वाईट आजपासून मी सोडून देण्याचा संकल्प ह्या पर्वकाळावर करत आहोत. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने, बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज अविरत प्रयत्न करत आहे समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या कल्याणासाठी. दुर्गुण, व्यसन आणि जीवनातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी लोकांना प्रेरणा हे ते देत आहे. आणि म्हणून बघा, ह्या गुढीपाडव्याच्या पर्वकाळावर आपण सर्वांनी ह्या साईलीला TV चॅनलच्या माध्यमातून जे कोणी सर्व सोशल मीडिया असेल, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल किंवा प्रत्यक्ष TV वरती ह्या पाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम पाहून आपण संकल्प करावा की मी माझ्या जीवनातलं काहीतरी वाईट हे आज मी सोडून देईल आणि काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न मी आजपासून ह्या गुढीपाडव्याच्या पर्वकाळावर करील, असा संकल्प आपण करावा. आणि नवीन वर्षाला आपल्या वैदिक संस्कृतीप्रमाणे धूमधडाक्यात आनंदामध्ये आपण हा सण साजरा करून, प्रत्येक सण हा आपण आनंदाने, उत्साहाने साजरा केला पाहिजे. आणि हा वसंत ऋतू सुरू होतो आहे, झाडांना पण नवीन पालवी फुटते, त्याप्रमाणे आपल्या जीवनाला नवीन पालवी फुटावी, आपल्या जीवनामध्ये चैतन्य यावं. त्याचबरोबर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून तर रामनवमीपर्यंत आपण वासंतिक नवरात्र हे साजरे करत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये ते दिलेले आहे. पण हे एक नवरात्रीचा पर्वकाळसुद्धा आहे आणि चैत्री पौर्णिमेपर्यंत आपण वेगवेगळे प्रकारचे उत्सव, देवीचे उत्सव, देवांचे उत्सव हे साजरे करत आहोत. हे सर्वांनी आनंदाने साजरे करायचे. प्रत्येक सण आनंदाने आपण उत्सवाने हा साजरा केला पाहिजे. प्रत्येक सणाचा आनंद घेतला पाहिजे. कारण यासाठीच ऋषीमुनींनी आपल्याला हे सण दिले आहे की प्रत्येक मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. चैतन्य माणसाच्या जीवनामध्ये आलं पाहिजे, आनंद आला पाहिजे. म्हणून हे सणवार, उत्सव याच्यामागे आध्यात्मिक रहस्य पण आहे. देवदेवतांची पूजा, जप, तप, व्रत, अनुष्ठान करून, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आपण करून, मूर्तीपूजा एक विज्ञान असं सांगितलेलं आहे. त्याचं वैज्ञानिक काही महत्त्व आहे, वैज्ञानिकसुद्धा काही कारण त्याच्या पाठीमागे असतं. त्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टींचा समन्वय करून आपण हे सणवार, उत्सव मोठ्या आनंदाने, उत्सवाने जसे जमेल, जिथे जमेल त्या प्रकारे आपल्या अनुकूलतेप्रमाणे आपण अवश्य साजरे करावे. गुढीपाडवा आपण सर्वांनी अवश्य साजरा करावा. ह्या पर्वकाळावर आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या पाडव्याच्या पर्वकाळानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट, यश, कीर्ती सगळ्या प्रकारे आपल्याला आपल्या मनोइच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्या. नवीन वर्ष आपल्याला आनंदाचं जावं. कुठल्या प्रकारचं दुःख, इडा, पीडा, बाधा आपल्याला राहू नये. आजारपण आपल्या घरामध्ये कोणाला येऊ नये. शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पीक यावं, त्याला चांगला भाव मिळावा. जे पशुधन आहे आपलं, गोधन असेल, गायींची सुद्धा सेवा आपल्याकडून नव्या वर्षामध्ये व्हावी. सगळ्या प्रकारे बरकत, भरभराट आपली व्हावी. या शुभेच्छा आपल्याला ह्या पर्वकाळावर राहतील. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभाशीर्वाद. जय बाबाजी, जय बाबाजी, जय बाबाजी.